आपण आता अपूर्णांकांचे प्रकार पाहूया. आता इथे 3 अपूर्णांक लिहिलेले आहेत. 1 पंचमांश, 2 पंचमांश आणि 3 पंचमांश. आपण असं पण म्हणू शकतो की हे 1/5, 2/5 आणि 3/5 असे 3 अपूर्णांक लिहिलेले आहेत. आता आपण ह्यांच्याकडे बघून काय लक्षात येतं की या तिन्ही अपूर्णांकांचे छेद हे सारखे आहेत किंवा समान आहेत. आता अजून काही अपूर्णांक आहेत इथे 2/5 आणि 3/7. आता या अपूर्णांकांचे छेद वेगळे वेगळे आहेत, भिन्न आहेत. आता पहिल्या ओळीतले जर अपूर्णांक पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की यातला कुठला लहान आहे आणि कुठला मोठा आहे हे सांगणं सोपं आहे. म्हणजे 2 पंचमांश हा 1 पंचमांशापेक्षा मोठा आहे. समजा एखाद्या पेरूच्या मी 5 सारख्या फोडी केल्या आणि 2 खाल्ल्या तर मी जास्त पेरू खाल्लाय कशापेक्षा, जर एकच फोड खाल्ली. म्हणजे 1 पंचमांशापेक्षा 2 पंचमांश हा मोठा आहे, हे सहज सांगता येतं. पण आता समजा मी दुसऱ्या ओळीकडे पाहिलं आणि मी असं सांगायचं ठरवलं की 2 पंचमांश मोठा आहे का 3 सप्तमांश मोठा आहे, तर ते तितकंसं सोपं नाहीये. म्हणजे मी एका पेरूच्या 5 फोडी करून 2 खाल्ल्या तर मी जास्त खाल्लं का 7 फोडी करून 3 खाल्ल्या तर मी जास्त पेरू खाल्ला, हे सांगणं तितकंसं सोपं नाहीये. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या ओळीमधले अपूर्णांक आणि दुसऱ्या ओळीमधले ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर हे जे 2 प्रकार आहेत ह्या अपूर्णांकांना वेगळं वेगळं नाव आहे. पहिल्या ओळीतले जे आहेत त्यांना आपण म्हणतो समच्छेद अपूर्णांक, जिथे की छेद हे समान आहेत, सारखे आहेत. आणि नंतरच्या ओळीवर जे आहेत त्यांना आपण म्हणतो भिन्न छेद अपूर्णांक, कारण तिथे छेद हे भिन्न म्हणजे वेगळे वेगळे आहेत. आता आपण अजून काही प्रकार पाहूया. आता हा इथे एक गोल दिसतोय. आपण असं समजूया की ही एक पोळी आहे. तर या पोळीमधली जर चतकोर पोळी खाल्ली तर त्याला आपण म्हणतो 1/4. जर मी अर्धी खाल्ली, अर्धी म्हणजे 2 चतकोर झाले, म्हणजे 4 मधले 2 भाग झाले, म्हणजे ते झाले 2/4 किंवा 2/4. आता ही ह्या चित्रामधली 3 चतकोर घेतलेली आहे, म्हणजेच 3/4. आता समजा मी सगळी पोळी खाल्ली तर ती अशी दिसेल आणि त्याला आपण म्हणू 4/4, म्हणजेच अख्खी पोळी मी खाल्लेली आहे. पण समजा मी अजून एकाहून जास्त पोळी खाल्ली, म्हणजे एक अख्खी पोळी खाल्ली आणि त्याच्यावरती अजून चतकोर पोळी खाल्ली, तर ते असं दिसेल 4/4 आणि 1/4. म्हणजे हे दोन्ही मिळून आपण काय म्हणू शकतो, 4/4 आणि 1/4 ह्या दोन्हीला जर मी एकत्र केलं तर ते होईल 5/4. आता हे जे पहिले 3 आहेत जिथे आपण एकाहून कमी पोळी खाल्लेली आहे, हे सगळे एका प्रकारचे आहेत, म्हणजे एकाहून लहान. तर या अपूर्णांकांना छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. आणि एक किंवा एकाहून मोठे जिथे अपूर्णांक आहेत त्यांना म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक म्हणजे काय? छेदाधिक म्हणजे जिथे छेद मोठा आहे अंशापेक्षा. तर हे जे पहिले 3 आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अंशापेक्षा छेद मोठा आहे, म्हणून ते छेदाधिक आहेत. छेद अधिक, अधिक म्हणजे जास्त. जिथे छेद जास्त आहे ते छेदाधिक आहेत. आणि जिथे अंश जास्त आहे म्हणजे एक किंवा एकाहून मोठा, जिथे अंश जास्त आहे तिथे अंश अधिक, म्हणून अंशाधिक अपूर्णांक असं आपण त्याला म्हणतो. तर अशा आपल्याला व्याख्या करता येतात. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे अंश छेदापेक्षा लहान आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश छेदापेक्षा मोठा किंवा छेदा एवढा. तर आपण कुठले कुठले प्रकार शिकलो अपूर्णांकांचे? आपण शिकलो समच्छेद आणि भिन्न छेद आणि छेदाधिक आणि अंशाधिक असे आपण प्रकार शिकलो. आता हा जो शेवटचा प्रकार आहे की जिथे एक पूर्ण पोळी आहे आणि दुसरी पोळी चतकोर घेतलेली आहे, म्हणजे 1/4 घेतली आहे, तो आपण पुन्हा एकदा बघूया.
आता आपल्याला माहिती आहे की मी 5/4 असं लिहू शकते, 5/4 आणि याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणता येतं. पण हा जो 4/4 आहे, म्हणजे मी अख्खी पोळी खाल्लेली आहे, त्या 4/4ला मी 1 असं पण म्हणू शकते, कारण ती एक संपूर्ण पोळी आहे. म्हणून आपण 4/4 हा 1 आणि 1/4 तसाच्या तसा, म्हणजे आपण 1 आणि 1/4 असंही लिहू शकतो. आता असं जे आपण लिहितो याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक पूर्ण अंक आहे. कुठला पूर्णांक आहे? 1 हा पूर्ण अंक आहे आणि दुसरा जो अपूर्णांक आहे तो छेदाधिक अपूर्णांक आहे. तर पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक अशी जी मिळून जोडी तयार होते त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. आता आपण थोडी अजून उदाहरणं बघूया याच गोष्टींची, जी आपण प्रकार शिकलो याच गोष्टींची अजून उदाहरणं बघू. आता समजा मी अर्धा पेरू खाल्ला, तर आपण त्याला लिहितो 1/2 आणि तो झाला छेदाधिक अपूर्णांक, कारण छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. पण समजा मला जास्त भूक आहे, म्हणून मी 1 अख्खा पेरू खाल्ला आणि त्याच्यावरती अजून अर्धा पेरू खाल्ला, तर म्हणजे 1 आणि अर्धा, 1 पूर्णांक आणि 1/2 असा अपूर्णांक. तर तो काय होईल, तर तो होईल पूर्णांकयुक्त अपूर्णांक. युक्त म्हणजे असलेला, म्हणजे पूर्णांक असलेला अपूर्णांक. तर आता हा जो 1 आहे, त्या 1 च्या ऐवजी मी 2/2 असं पण त्याला लिहू शकते. म्हणून 2/2 आणि 1/2 असे एकत्र झाल्यावर होईल 3/2. आणि हा जो माझा अपूर्णांक आहे ह्याच्यामध्ये अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून हा माझा अंशाधिक अपूर्णांक झाला. तर असे आपण वेगळ्या वेगळ्या अपूर्णांकांचे प्रकार पाहिले.